वत्तल शिकतोय. वत्तल शिकतो. येस. तर हे वत्तल म्हणजे काय नेहमीसारखे म्हणजे ते कालवण ना? कालवण. ओके. आणि हे कुठले म्हणजे खेकडे? काळ्या पाठीचे. खाडीचे खेकडे. खाडीचे काळ्या पाठीचे खेकडे. तुम्हाला ते दुसरे पिंक पण मिळतात म्हणजे पांढरट पिंक असतात तेही मिळतात ना? हां. पण त्याला जास्ती चव नसते, ह्याला जास्ती चव असते. आणि हे कधी घ्यायचे त्याचा पण सीझन आहे. कधी अमावस्येच्या सीझन मध्ये ते घ्यायचं असते. आणि ते भरलेले असतात. पौर्णिमेला पोकळ असतात. ओके. पण आता ह्याचं कालवण कसं करायचं, वत्तल कसं करायचं ते आपण बघतोय. त्याचं साहित्य लिहून. चिंबोऱ्या साफ केलेल्या, खोबरं भाजलेलं, चिरलेला कांदा, टॅमॅटो चिरलेलं, चिंचेचा कोळ, मीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, तेल, गरम मसाला आणि आगरी मसाला. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आणि तेल आपण आता तापत ठेवलेलं आहे. वहिनी काय करायचं आहे, आपण जे घेतलेले होते क्रॅब किंवा खेकडे किंवा तुम्ही काय म्हणता ह्याला? चिंबोऱ्या. तर या चिंबोऱ्या आपण फोडून त्याचे 2 भाग केले, मध्ये कापून चिरून. ओके. आता कसं आधी काय? सुरुवातीला कांदा, उभा चिरलेला कांदा मोठा करू गॅस. याचं सुकं पण करतात ना चिंबोऱ्यांचं? आणखीन कुठल्या वेगळ्या पद्धतीने चिंबोरी करता तुम्ही? कुठल्या पद्धतीने करता? ही अशी डायरेक्ट भाजून आम्ही खातो. पण मसाला लावायचा का? नाही, काहीच नाही त्याला. डायरेक्ट तंदूर करायचं? हो. खारटपणा हा त्याचा मुळात असतो. ते डायरेक्ट भाजून अशी खायचं. कशा कोळशांवर? खायला लागत असेल. आता कांदा लाल होतोय तोपर्यंत वहिनींबद्दल कोण काय बोलले ते ऐकूया आपण. शांत एकदम ती, म्हणजे अगदी हसते वगैरे पण शांतपणे अगदी बोलणार वगैरे शांतपणे म्हणजे ती. आणि जेवण तिच्या सासूबाई म्हणजे माझ्या मैत्रीण सासूबाई, आम्ही एकत्र म्हणजे कुठेही जायचो फिरायला. त्याच्यामुळे तिच्या सासूबाईंचं जेवण एकदम छान असायचं. आम्ही गेल्यानंतर तिच्या सासूबाई जेवण करायच्या वगैरे सगळं कुठे बाहेर फिरायला वगैरे. त्याच्यामुळे तिच्या हाताखाली ती एकदम उत्तम स्वयंपाक करायला शिकली. त्यांच्या सासूबाईंचं अकाली निधन झालं आणि आमच्या खास मैत्रीण ती टीचर होत्या त्या. आणि त्याच्यामुळे आम्ही तिच्या घरी अगोदर आम्हाला जायला म्हणजे निधन झाल्यानंतर जायला इच्छा होत नव्हती. म्हणजे मग ती भेटायची, मावशी या म्हणे तुम्ही आलात की मला बरं वाटेल असं म्हणायची आम्हाला. म्हणजे तुमची आठवण येते आईंची, त्याच्यामुळे तुम्ही आलात की आम्हाला बरं वाटतं म्हणून. मग आम्ही अगोदर एकदा असे हे करतच गेलो. आमचा 5 जणींचा ग्रुप आहे मैत्रिणींचा. मग आम्ही गेलो घरी. मग त्याच्यानंतर मग आता नेहमी जातो, कारण ती आता व्यवस्थित आम्हाला गेल्यानंतर तिला पण बरं वाटतं आणि आता आम्हाला पण तेवढं जाणवत नाही. म्हणजे आमच्या मैत्रिणीचं जाणं आम्हाला आता जाणवत नाही एवढं. गप्पा तर मारतोच आहोत. आणि आता कांदाही तोपर्यंत लाल झालेला आहे. तर आता त्याच्यात काय घालायचं? आता या चिंबोऱ्या घालायच्या. आधी चिंबोऱ्या. प्रत्येक कल्चरप्रमाणे कुठल्याही खाद्यपदार्थाचं बनवण्याची जी पद्धत असते ती बदलत जाते. तसं आता आगरी लोकांमध्ये अशा पद्धतीनं आपण केलं जातं. कांदा बेसिकली फोडणीला घालून काही कुठींमध्ये आपण सारस्वत जे खाद्यसंस्कृती केली त्याच्यामध्ये तेलाची फोडणी नसते खेकड्यांना. ते आपण डायरेक्ट शिजायला घालतो आणि मग वाटण वगैरे कांदा खोबऱ्याचं जातं आणि कच्चा कांदा वरून पण घातला जातो. तर हीच आगरी खाद्यसंस्कृतीची थोडीफार खासियत. आता काय म्हणाले? हे थोडं शिजवायला लागेल. पाणी घालून शिजवायचे? नाही, नुसतेच. पण मग झाकण हवंय तुम्हाला त्याच्यावर? झाकण ठेवून शिजवायचं. ठीक आहे, त्याला शिजवून घ्या झाकण. प्रत्येक वाफ आलेली आहे. त्याचा रंग पण तुम्ही बघताय बदलत जातो. शिजल्यावर रंग बदलत जातो. क्रॅबचा हे ऑरेंज व्हायला लागतात ना त्याचे डांगे जे असतात ते. आता काय काय घालायचं? वाटण, कांदा, खोबरं घालत आहे मी. हे फक्त खोबरं आहे? हो, सुकं खोबरं. ओके. ते भाजून वाटलेलं. आलं लसूण मिरचीची पेस्ट घालते. आगरी मसाला आहे. त्याच्यामध्ये बरेच 26 एक जिन्नस येतात ना. हा स्पेशल आगरी मसाला. तुम्ही कुठल्या मसालेवाल्यांकडे गेलात किंवा या लोकांचे फेस्टिवल्स होतात, खाद्य जत्रा आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये हे मसाले मिळतात, तर नक्की घ्या ते. गरम मसाला, हळद,
मीठ. आपण टोमॅटो पण घालणार हो. का? काही जण टोमॅटो घालतात, काही जण चिंच घालतात. थोडं चिंच पण चिंचेचा कोळा हां. घालते. कारण चिंचेचा थोडा आंबटपणा त्याला यायला आंबटपणा पाहिजे. यायला पाहिजे. आणि पाणी पण लागेल ना. पाणी लागेल. आणि मग तुम्हाला कितपत पातळ हवंय ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करायचं. म्हणजे पावाबरोबर वगैरे खाणार असेल तर थोडं जास्ती पातळ लागेल. तर आता हे झालेलंच आहे, फक्त एक उकळी आली की झालं ना. आणि मग गरमागरम भाकरीबरोबर, पावाबरोबर हे तुम्ही खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा ह्याचा रस्सा जो आहे तो खरंच खूप छान लागतो. नक्की करा आगरी पद्धतीचं. आपण ह्याला काय म्हटलं होतं? चिंबोऱ्याची वत्तन. चिंबोऱ्याची वत्तन. साहित्य करू. चिंबोऱ्याचं वतल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साफ केलेल्या चिंबोऱ्या, भाजलेलं सुकं खोबरं, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, चिंचेचा कोळ, मीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, तेल, गरम मसाला आणि आगरी मसाला. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये साफ केलेल्या चिंबोऱ्या घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात भाजलेलं सुकं खोबरं, आलं लसूण मिरची पेस्ट, आगरी मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, चिंचेचा कोळ, टोमॅटो आणि पाणी घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.